ब्रह्मपुरी तालुक्यातील पारड गाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीनं 18 आणि 19 फेब्रुवारीला 2 दिवसीय शिवजयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्यात आलाय। त्या पुतळ्याचं अनावरण 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते तसंच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय। ब्रह्मपुरी तालुक्यातील पारड गावात दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते। याच शिवजयंतीचं औचित्य साधून शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं गावातील गोर गरीब कुटुंबातील वर वधू यासाठी विवाह सोहळ्याचं आयोजन सुद्धा करण्यात येतं। 19 फेब्रुवारीला संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यात 2 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत, तर बाहेरून येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींसाठी विशेष व्यवस्था समितीतर्फे केली जाते। यावेळी गावात सर्वत्र शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषवाक्यांनी शिवभक्तिमय वातावरण दिसून येतं। एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीनं गावात शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होण्यासाठी गावातील चौकात सजावट, ग्रामस्वच्छता अभियान, विद्यार्थिनींसाठी किल्ले बनवण्याची स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, मैदानी स्पर्धा आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विजेत्या स्पर्धकांना योग्य पारितोषिक देण्यात येतात। हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व युवक मंडळ मोठ्या जोमानं सहकार्य करतात, एवढं मात्र विशेष। उशीर झाला। आज सकाळपासून 4 महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पार पडले आणि पुन्हा 2 पुतळ्याचे करायचे। जगातील 100 देशामध्ये छत्रपती शिवरायांचा 350वा जन्मोत्सव जोरात सुरू आहे। खरं तर हा राजा धैर्याचा राजा, हा आदर्श राजा, जगामधील एकमेव राजा आहे ज्याला आदर्श राजा म्हटलं जातो, असे शिवछत्रपती शिवाजी महाराज। सह्याद्रीच्या कुशीतून एक विराट चमकला, भगवा पिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, भगवा पिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊन तलवार शत्रु वरगळला। महाराष्ट्राचा एकच राजा होऊन गेला, तो राजा शिवाजी महाराज होऊन गेला। महाराजांच्या या आदर्श राजा, ज्या राजाच्या होतान सभोवत ज्यावेळेस 16व्या वर्षी महाजिजाऊंनी तयार केलेला, बालपणापासून बाल करून घेतलेला राजा, बालवयामध्ये हा संपूर्ण राज्यकारभार कसा चालावा एवढ्या कमी वयात शिकलेला आणि जगात कीर्ती प्राप्त झालेला एकमेव राजा होता। खरं तर त्यावेळेस चारही बाजूनी दुश्मन होते। एकीकडे दिल्लीचा कुतुबशाही होती, दुसरीकडे विजापूरची आदिलशाही होती, तिसरीकडे। विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी।